नमस्कार. आज मी मिक्स व्हेज बनवलेली आहे. मिक्स व्हेजिटेबल मिक्स व्हेज ढाबा स्टाईल अगदी चमचमीत अशी बनवलेली आहे. ती मी कशी बनवली आहे, त्यासाठी मी काय काय भाज्या वापरलेल्या आहेत आणि कुठलंही वाटण न करता मी हे बनवलेलं आहे. तर ती मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला तर मग मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया. फरसबी घेतलेली आहे, मटार, फ्लावर, कांदा, वांग, शिमला मिरची, गाजर, बटाटा घेतलेला आहे, फोडी करून घेतलेले आहेत आणि भेंडी घेतलेली आहे. तुम्ही आपल्या घरी जे अवेलेबल भाज्या असतील त्या सगळ्या घेऊ शकता कुठल्याही. कांदा बारीक चिरलेला, आलं आणि लसूण किसून घेतलेला आहे. पनीर घेतलेलं आहे, ते ऑप्शनल आहे. पनीर किसून घेतलेलं आहे आणि पनीरच्या तुकडेही करून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे आणि दही 2 चमचे घेतलेले आहे. आता मसाले बघूया. मसाल्यामध्ये पहिलं तर बेसन घेतलेलं 3 चमचे आणि एक मिरची आणि आलं उभं चिरून घेतलेलं आहे. खडे मसाल्यामध्ये काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, दालचिनी आणि जिरं आणि 2 सुकी मिरची घेतलेल्या आहेत. लाल तिखट घेतलेलं आहे, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि चाट मसाला घेतलेला आहे, हळद मसाला आणि टॅमॅटोची प्युरी जाड करून घेतलेली आहे. आता सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला या भाज्या आहेत त्या 80% पर्यंत शिजवून घ्यायचं. सर्वप्रथम त्या भाज्या शिजायला वेळ लागतं, त्या भाज्या पहिल्या घालून घ्या आणि अशा प्रकारे व्यवस्थित अशा परतून ह्या 80% पर्यंत सगळ्या भाज्या घालायच्या आणि शिजवून घ्यायच्या. बघा, तेलावरच शिजवायचं आहे, पाणी न घालता शिजवायचं आहे. थोडंसं कढईमध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घालायची आहे आणि काश्मीरी मिरची पावडर घातलेली मी आणि हळद घालून घ्यायची आणि परतून ना थोडीशी परतून झाल्यानंतर भेंडी घालायची आणि बघा अशा प्रकारे आता या 80% शिजलेल्या आहेत. आता ह्या मी काढून घेतलेल्या आहेत. बघा, आता ह्या त्याच तेलामध्ये आपल्याला हे पनीर पण थोडंसं तळून घ्यायचंय अशा प्रकारे आणि तेही काढून घ्यायचे. आता त्या तेलामध्ये थोडंसं अजून तेल घालून आता हे गरम मसाले घालायचे, वेलची वगैरे सगळं, खडे मसाले आणि कांदा घालून घ्यायचा. मिरची नंतर घालायची, मिरची घालायची. आता आपण हे बेसन घेतलेले आहे, बेसन मध्ये सगळे मसाले घालून घेऊया. चाट मसाला घालायचा आहे, गरम मसाला 1 चमचा, धनेपूड आणि जिरेपूड, धनेपूड 1 चमचा, जिरेपूड 1/2 चमचा आहे, हळद आहे, लाल तिखट घालून घ्यायचंय आणि सगळं पाणी घालून गरम थोडंसं कोमट पाणी घालून मिक्स करून घ्यायचं, असं त्याची पेस्ट करून घ्यायची. बघा, आता कांदा शिजलेला आहे, त्यामध्ये आलं आणि लसूण किसलेला घालून घ्यायचंय, मीठ घालायचंय आणि व्यवस्थित परतून घ्यायचंय. आता त्यामध्ये टॅमॅटो प्युरी घालायची. टॅमॅटो प्युरी थोडीशी जाडसरच वाटायची आणि आता हे मिक्स केलेलं बॅटर घालून आता हे पाणी थोडंसं गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचंय. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचंय. बघा, मस्त असं तेल सुटलेलं आहे. अशा प्रकारे मस्त शिजलेली आहे आपली ही ग्रेव्ही, मस्त झालेली आहे. आणि आता यामध्ये दही घालून घ्यायचंय. दही बेसन घातल्यामुळे दही फाटलं जात नाही, त्यामुळे बेसन पण त्यासाठी बेसन आपल्याला घालायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. बघा, अगदी ढाबा स्टाईल करायचे. आता हे दोन्ही ह्या मिरची घालून घ्यायची आहेत आणि थोडंसं गरम पाणी पुन्हा घालायचंय आणि पाणी घालून त्याला झाकण लावून व्यवस्थित शिजवून घ्यायची. ही मसाला हा पूर्ण शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. बघा, अशा प्रकारे आता हे मस्त मसाला शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपल्या ह्या 80% शिजलेल्या भाज्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत. मिक्स व्हेज म्हणून हे सगळे व्हेजिटेबल्स घालून घ्यायचे आहेत आणि त्याला झाकण लावून मिक्स करून झाकण लावून थोडं अगदी 5 मिनिट शिजवून घ्यायचे. बघा, आता मस्त ही भाजी आपली शिजलेली आहे मिक्स व्हेज मस्त अशी. आता त्यामध्ये तळलेले पनीरचे तुकडेही घालून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि 2 मिनिटं अजून शिजवून घ्यायचे. कसुरी मेथी घालायची, किसलेलं पनीर घालायचंय. बघा, आणि कोथिंबीर थोडीशी घालायची आणि आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायची. अशा प्रकारे मस्त अशी ही मिक्स व्हेज आपली तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन ही दाबायला विसरू नका. असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत, साध्या सोप्या रेसिपी येत आहेत, त्या पाहायला बिलकुल विसरू नका. आणि बघा, मस्त अशी आपली मिक्स व्हेज भाजी रेडी झालेली आहे. त्यामध्ये वरून मी गार्निश करायला बटर थोडंसं घातलेलं आहे, आलं आणि मिरची थोडीशी उभी चिरलेली घातलेली आहे, किसलेलं पनीर घातलं आणि मस्त अशी ही आपली
मिक्स व्हेज तयार झालेली तुम्ही नान सोबत, रोटी सोबत, कशासोबतही खाऊ शकता, भातासोबतही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.